जयडे काय झालं का बाई याला का उठून गेला तू? काय नाही झालं त्यांचं जेवण. अरे हो त्यांचं पोट भरलं असेल आता. जीजे माझं बी पोट भरलंय. एवढ्यात कसं? हा अगं थोडं खाल्लं पाहिजे का नाही? बघितलंस का आजा? अरे तू इथं आहेस तरी ते आमचं ऐकत नाही. तू गेल्यावर कसं होणार रे बाबा? मामा तुम्ही उगाच यांना इमोशनल करताय. मी इमोशनल करतोय वय? हा तोंड बघितलं का तिचं? अगं खा की जितलं. खा पाणी पण प्या नुसतं खाऊ नका. आला बघ बस राहुल्या बस. काय आज पंगत चांगली बसल्या. राहुल्या अरे तू बी खा की 2 घास. पुष्पे वाढ ग त्याला. अगे नको नको जिजे लय जून आलोय मी. हे बघ की पोट कसं वाजतं डम डम डम. अरे जरासं काहीतरी खा. आता म्हणताय तुम्ही तर पापड घेतो जरा. घे घे. घे बी घे मैसूर पाक. वाघ काय पापड बिप्पड पंच पकवानाचं ताट बीट सगळं केलंय भरून. अरे शीतल अहो का र आम्ही काय रोज शिळ तुकडच खायचोय? क्या मामी मैंने ऐसा कुछ कहा क्या? जीजा कहा क्या मैंने कुछ ऐसा? नाही रे पोरा नाही. अरे तसं नाही अजिंक्य चालल्यात पुढल्या आठवड्यात म्हणून केलंय एवढं सगळं. हाय का नाही हो अजिंक्य? वय अगं शीतल तुझं ध्यान कुठे? खा की. खाते की मामी. अगं शितले तू भात घेतो म्हणते तीस. अगं घे की अजून भात. हा ती पापड वाढतीला. घेते घेते. मला एक कळणं झालंय जाणार आज्या आणि तुम्ही सगळी शीतलला कसं काय फोर्स करताय? अरे ते असंच बोलतेत. असं कसं? काय तर गडबड दिसत्या मला. राहुल्या त्याचं कसं आहे हिला पोटभर खायला घातलं का नाही म्हणजे मग त्यांचं पोट भरतय असं आहे. पण काय रे तुला लय की चौकशा लागतात. काय काम होतं काय तुझं? म्हणजे काम नसलं की आम्ही याच नाही काय मामी? तू किती कामाचा आहेस का नाही ती मला चांगलं माहित आहे. तो पापड उचल आणि मंदिरापाशी जाऊन खात बस. हो मामी तुम्ही मला काय हकलाय बसलाय काय? हो वय वय मामी तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय सांगू नकोस बाबा. आता उठ आणि जा. बघ जिजे बघ तुझी सून तुझ्या हाताबाहेर गेली. अरे तसं नाही राहुल्या. कसं आहे ना तू एकदा गप्पा हाणत बसलास का नाही की आमची कुणाचीच जेवण जळवणार नाहीत म्हणून पुष्पी म्हणते. हाय की नाही पुष्पे? नाही तर काय मग सगळ्यालाच उशीर होतोय का नाही? वय की. ये पहले कभी नहीं हुआ. जबरदस्ती कटवा रहे हैं मुझे. कुछ तो गोलमाल है. फेडरेशन अध्यक्ष आता तुमच्या शब्दाला मान द्यायचं म्हणून मी निघतो बर का. आजा ज्युनियर देवळाजवळ मी जातो. जिजे येतो. ये ये. गेला. पुष्पे अगं काय पण कसं बोलत असतीस ग त्याला? अहो त्याचा वस्तारा कमी आणि जीभच लय चालती. अजिंक्य हे बघा आता बाहेर गेला का नाही राहुल्याला काय म्हणू नका बर का. काय बी सांगू नका. अहो ती आकाशवाणीचं चांदवडी केंद्र आहे सगळ्या गावभर करील. तेवढं मात्र खरं बाबा. अगं तू एवढी गोड बातमी दिलीस आम्हाला का? अहो तुम्ही परवडलात की घरातल्यांपेक्षा तरी बरं वागतात. घरातले तर कोंबून कोंबून खायला घालतात. तुला ना तसंच पाहिजे. खा आता.
काय देवा, काय चेष्टा लावली आमची. दरवेळी आमच्याच बाबतीत असं का? दरवेळी मीच माझ्या बाबतीत. आम्हाला ना तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही. काय झालं तुम्हाला? असं जेवत्या ताटावरनं उठून कशाला आलात? नरड्याखाली घास उतरा नाही आमच्या. आम्ही काय करतोय? उठतोय, बसतोय, जेवतोय, कोणाचं सुद्धा लक्ष नाही. जरा सुद्धा कौतुक नाही जावायचं. सगळे कौतुक त्या शेतलीचं. व्हॉट इज हॅपनिंग विथ मी? ओ, हे असलं कसलं बी कारणावर जेवणावर नका राखाडत जाऊ. काय नाही झालं एवढं. काय नाही झाले म्हणजे? काय नाही झाले म्हणजे? काय व्हायचं राहिलंय अजून? आम्ही काय करतोय? कोणाचं तरी लक्ष आहे का त्याच्याकडे? मुळात अजिंक्य शीतलला त्रास द्यायचा हाच हेतू होता ना आपला. होतंय का तसं? होतंय का? उलट आपल्यालाच त्रास होतोय. अहो, काल तर बातमी कळली ना घरच्यांना. अजून 2-4 दिवस त्या शितलीचं कौतुक करते. मग नंतर ते नंतर काय 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 नंतर? जी काय होईल ती आजच, आताच फायनल. आम्ही पण एक निर्णय देणार आजच, एकदम डेंजर. म्हणजे हे जे काय आपलं चाललंय ना नाटक, ते बंद आजपासून. आम्ही आमच्या घरी जाणार राहिला. आणि सगळ्यात महत्वाचं, काही झालं तरी शीतलचं मूल मी जन्माला येऊन देणार नाही. तुम्ही एवढ्या रागाच्या भरात असं काहीतरी टोकाचा विचार नका करू. जरा सबुरीनं. अरे कुठली सबुरी, कसली सबुरी? ती सबुरी बिबुरी गेला सगळं तिकडे चुलेत. आजपर्यंत त्या सबुरीने घेतलं ना, म्हणून ही बघायची वेळ आली आमच्यावर. काय करतोय आम्ही दुसरं? सबुरीनच घेत आलो ना सगळं. तिकडं शितलीनं आजाला प्रपोज केलं. आम्ही काय केलं? आम्ही शांत बसलो. दुसरं काय करतोय? आम्ही शांतच बसलोय. दोघांनी एकमेकांवरती प्रेम केलं. आम्ही काय केलं? आम्ही शांत बसलो. आम्ही दोघांनी एकमेकांशी लग्न केलं. आम्ही आणि आता आम्ही शांत बसणार नाही. त्यांना आमची किंमत कळली पाहिजे. तुम्ही सोबत असला आणि नसला आम्हाला नाही फरक पडत. हे बघा, जवळ अजिंक्य इथं आहेत तर आपण काहीच नको करायला. एकदा का अजिंक्य इथनं गेले की मग आपण पाहिजे. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुम्ही नाहीच घाबरत कोणाच्या बापाला. पण कसं आहे, घरातल्यांना उगाच काहीतरी कळत, मग अजिंक्य बी लई दंगा करतील. तसं बी अजिंक्य इथं आहेत तर ते त्या शितलीला एकटीला कुठं सोडणार नाहीत. मी घरात काय नाटक चालली ते बघताय ना. मुळात तू आज त्याला आम्ही बिलकुल घाबरत नाही. त्याला आत्ता फाडून टाकेन येताच. राहिली ती शीतलची गोष्ट, तिला आता सुट्टी नाही. एवढं नीट लक्षात ठेवा तुम्ही. याला थोपवून ठेवणं लई गरजेचं आहे. काहीतरी करून बसलात तर मी बी अडकन फुकटची आणि सगळ्याच खेळखंडोबा व्हायचा. हे काय काय झोपते मी आता. काय एवढ्या लवकर? अहो, तुम्ही बघितलं ना केवढं खायला घातलं ते. अगं पण मग आजचा कार्यक्रमात खंड पडेल की. आता आणि कसला कार्यक्रम? अहो, मला अजून काही बी खायला नको. आता मला लई झालंय. अगं ते नाही, तू विसरलीस का? काय? अगं तुला आज गोष्ट ऐकायची नाही का? अहो, मला कधी झोप लागेल मला कळणार बी नाही बघा. तू तर आज झोपणारच नाहीस. तुला गॅरंटी देऊन सांग. का लागणार नाही झोप? कारण गोष्टच तेवढी भारी आहे ना. असं मग सांगा बघू, आज कोणाची गोष्ट आहे? असं पडून नाही, ते नीट बसायचं आणि नीट ऐकायचं तरच सांगतो. बर सांगा बघू, आज कोणाची गोष्ट आहे? फौजी म्हणजे वाघ होता, वाघ. धन्यवाद.
फक्त 19व्या वर्षात त्यांना परमवीर चक्र मिळालं. एवढ्या लहान वयात? मग आणि परमवीर चक्र मिळवणारे हे सगळ्यात लहान फौजी आहेत. त्यांचं नाव होतं सुभेदार मेजर योगेंद्र सिंग यादव. तिथले तुला सांगतो, त्यांची गोष्ट जरी सांगायचं म्हटलं ना तरी अंगावर काटा येतो. म्हणजे मन आतून आपोआप भरून येतो. 99च्या कारगिल युद्धात त्यांनी जे काही केलं ना ते सांगितल्यावर माणसाला विश्वासच बसत नाही. म्हणजे एवढं सगळं एकट्या माणसानं केलं कसं काय? असं काय केलं त्यांनी? टायगर हिलवरच्या दुश्मनाचे 3 बंकर त्यांनी एकट्यानेच काबीज केले होते आणि 3 बंकर कमसे कम 16,500 फूट उंचीवर होते. सगळीकडे बर्फ. आपला सह्याद्रीचा सरळ सोड कातळ कडा कसा आहे तसा कडा. त्या कडावरनं नुसतं खाली जर बघितलं ना तरी भीतीनं माणूस मरल. एवढी मोठी दरी. मग काय केलं त्यांनी? आपल्या फौजीने तो कडा चढला दुरीच्या साह्यानं. चढत असताना दुश्मनांना सुगावा लागला. त्यांनी फायरिंग सुरू केली. त्या फायरिंग मध्ये त्यांना 3 गोळ्या लागल्या. अरे देवा. पण मग मागं अटल असत तो भारतीय फौजी कसला मरणाच्या कळा मारत होत्या. तरी बी त्या अवस्थेत ते 60 फूट उंच चढून गेले. रांगत रांगत जाऊन त्यांनी पहिल्या बंकरवर ग्रेनेड फोडले आणि दुश्मनांना नेस्तनाबूत केलं. दुसऱ्या अजून 2 साथीदारांना घेऊन दुसरं बी बंकर फोडलं. खरं तर बाकीची पलटण वर पोचेपर्यंत त्यांनी दुश्मनांची वाट लावून ठेवली होती तिथली. आणि त्यांच्या याच पराक्रमामुळे कारगिल वॉर मधलं अतिशय मोक्याचं आणि मुश्किल ठिकाण जिंकता आलं. हे म्हणजे टायगर हिल. हे ऐकून तर माझ्या बी अंगाला काटा आला. कुठून येते हो एवढी ताकद? तिरंगा कायम असाच फडकत राहायला पाहिजे. असं नुसतं मनात जरी असलं का नाही की आपोआप असं अंगात 1000 हत्तींचं बळ येतं. भय आपल्याला जे काय होईल पोरगा किंवा पोरगी ते बी असंच पराक्रमी झालं पाहिजे बघा. अगं होणार तर. या पराक्रमी बाबाचं पूर्वी पराक्रमीच होणार. तर फक्त बापाचंच वय, आईचं काय नाही वय? असं कसं? आईने काय कमी पराक्रम केलेत वय? हा, फक्त त्या पराक्रमाला ना पराक्रम नाही म्हणत, उद्योग करून ठेवणं म्हणतात. काय उद्योग? उद्योग करते, उद्योग करते, उद्योग करते, उद्योग. बर 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 आई बापाची बस. मी आहे ना म्हणून टिकली. दुसरी कोण असते ना तर कवच पळून गेली असते. वा, वाटलंच होत. शेवटी तुम्ही पण डायलॉग मारलाच आहे का नाही? म्हणजे आतापर्यंत मामीच्या तोंडून ऐकत होत, आता तुझ्या तोंडून ऐकला. आणि मामा म्हणतच होता मला, अजय तुझं लग्न झालं का नाही? हे डायलॉग तुला काय ऐकायला मिळतो का नाही बघ. डायलॉग म्हणते का? मी डायलॉग म्हणते, डायलॉग म्हणते. शांत शांत. अस्मिन गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुठं? कॉलेज को. कॉलेजला? मी इकडं कुठं? अरे आता परीक्षा सुरू होतात ना म्हणून शीतला घेऊन चालली, इसलिए इधर से जाते. हाँ अस्मिन रुक 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 इधर आ. शीतल के पास कुछ का विशेष है क्या? मतलब न्यूज वगैरह कुछ ऐसा? काही नीट समजेल असं बोल की, मेरे को कुछ समझ में नहीं आ रहा. शीतल आई होणार आहे काय? काय? शीतल? हळू 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 हळू. तुला यातलं काय माहित नाही होय? नहीं तो तेरे को किसने आज नहीं बताया क्या? नाही नाही, मी आपलं तुला विचारतोय ग. राहुल्या तू ना हुबल्या कचे काय पण बोल नको सा. अरे असं काय असतं ना तर मला कळलंच असतं की. हा ग, मी काल रातच्याला त्यांच्या घरी गेलो होतो ना, तर सगळी जण तिला खा 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 म्हणून आग्रह करत होती. पंचपक्वान केलं होतं. मी विचारलं तर म्हणली आज्या जाणार आहे म्हणून केले. उधरच मुझे डाउट आया, दाल में कुछ काला है. गप्पे तेवढं तुला कळलं वे? लय छानच आहेस की. रावल्याला खुपिया माणूस आहे. रावल्याचं फ्रेंच कट आणि गेस करणं कधी चुकत नसते. स्वतः निघाल्यास का नाही तिच्याकडं विचार बघ. विचारते मी, पण मला काय असं वाटत नाही असं असेल. अरे असं काय असतं ना
तर तिनं पहिल्यांदा मला सांगितलं असतं. मुझे लग रहा है वो जानबूझ के तुझे बता नहीं हो रहे होंगे. अगं आज शीतल साधे नाहीत, लय शातीर आहेत, शातीर. कुणाला काहीच कळू देत नाहीत. आता बघ त्यांचं अफेअर होतं, तुला सांगितलं का लवकर? हाँ रे, ऐसा हो सकता है. दोनों का कुछ भरोसा नहीं है बाबा. यस्मिन तू एक काम कर, तुझे जैसे पता चले ना तुरंत मुझे बता देना क्या? हाँ बताती है. ऑल द बेस्ट. चल. हाँ. काय मग माराने झाला की राव तुम्ही? काय करू? अहो मला तर लई कटा आलाय बघा. का? अहो तोंडाला जरा म्हणून संत नाही. मामी काहीतरी घेऊन येतात, ते होतं तर जीजी काहीतरी आणतात. अहो मला तर मामी मामी नको आता आणि मला काय बी. अगं तुला नाही, गुरांना घालायला चालले. काय हो अजिंक्य, तुम्ही रानात जातो म्हणले आणि इथं येऊन बसलाय वे? का पाय निघणं झालाय तुमचा हितनं? नाही नाही हे काय चाललोय. गॅस मुळे बरं झालं की ऑलिस. शीतलला घेऊन जा. कुठे घेऊन जाऊ? कॉलेजला. हाँ उसके लिए चाहिए. हा जा. शीतले हो गए तेरे, चल. कुठं ग? ए कुठे घेऊन चाललीस तिला? आओ कॉलेजला. काय नाही, अजिबात कुठे जायचं नाही बरं का. म्हणजे म्हणजे बिजी काय नाही, मी सांगते ना म्हणून. शीतले क्यों नहीं आ रही तू कॉलेज को? ते अगं घरात लई काम आहेत अगं म्हणून. इकडे बघ, कामच आहेत का अजून काय आहे? अजून काय नाही, कामच आहेत की. शीतले खोटं बोल नका. मैं तेरी सबसे अच्छी दोस्त हूँ ना. अगं मी कशाला खोटं बोलते तेव्हा? नाही अगं. माझ्याकडे बघून बोल की. गुड न्यूज आहे ना? ना हा एक मिनिट, तुला कोणी सांगितलं पण? ऐक ओरडू नकस. क्या हुआ? अगं ती चोरटी भरायची असते काय तर, आणि मामी म्हणल्या तितकं तर कोणाला काय सांगायचं नाही म्हणून म्हणलं. तुझे कब पता चला? अगं कालच कळलं की. अगं रावल्याचा अंदाज खरा निघाला. म्हणजे अगं तो आता भेटला ना मला, तो इथे येऊन गेला ना. मला म्हणत होता की शीतलला सगळे आग्रह करत होते, त्यावरनं त्याने अंदाज लावला. अरे देवा, तरी तू कालच यांना विचारत होता. हे बघ त्याला काय बी सांगू नकस. अगं तो गावभर करल की. आता काय तुला परीक्षा द्यायचं कारणच नाही का म्हणजे? आता तू पोरा बाळांच्यात रमणार ना. नाही मी देणार परीक्षा. हे शेवटचं वर्ष आहे. तुला अमीना चाची आणि राहुलाच्या आईचं बोलणं आठवत आहे ना? वय अगं मूल जन्माला घालताना आई वडिलांची जबाबदारी सगळ्यात जास्त असते बघ. अशा वेळेला सगळ्याच बाबतीत आई वडिलांनी आपल्या पायावर उभं राहणं लई गरजेचं आहे. आणि माझं तरी वेगळंच आहे. माझा नवरा इथं नसताना मला माझ्या बाळासाठी खंबीर असणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं लई गरजेचं आहे बघ. आणि त्यासाठी मला परीक्षा द्यावी लागेल. मला माझ्या पायावर उभं राहायला पाहिजे.